नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या काळात मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या निर्माण होत असतात. बऱ्याच वेळा लग्नाचे वय निघून जाते तरीही विवाह होत नाही. या गोष्टींची सर्वाधिक चिंता मुलींच्या आई वडिलांना असते. आपलं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं प्रत्येक मुलाला वाटतं, परंतु मुलांचे लग्नाचे वय उलटून गेलेले असते तरी देखील लग्न त्यांचं ठरत नाही. तर हे सर्व का होत असतं? कारण मुलांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष निर्माण झालेले असतात. जसं की मंगल दोष आहे, कालसर्प दोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसाती असेल, लोकांची वाईट नजर असेल तरी देखील लग्न लवकर ठरत नाही. लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या येत असतात. तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. फक्त आपल्याला 7 वेलची या ठिकाणी ठेवायच्या आहेत, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असेल तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम श्री गणेशाय नमः अशी कमेंट करा. तर मंडळी, आपल्याला या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया. फक्त आपल्याला 7 वेलची, जी हिरवी वेलची असते ती आपल्याला 7 लागणार आहे. तसेच आपल्याला बेसनाचे 2 लाडू लागणार आहेत. तुपाचा 1 दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला दक्षिणा घ्यायची आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 रुपये घेऊ शकता, 21 रुपये घेऊ शकता किंवा 51 रुपये दक्षिणा. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. साधा सोपा उपाय आहे, परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. तर हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असो मुलांना इतका वेळ नसतो, तर मग मुलाचे आई वडील असतील, बहीण असेल, मामी असेल, तरी त्या देखील हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकतात. तर बुधवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, परंतु सकाळची जी पूजा असते तर ती खूप पवित्र असते, म्हणून आपण सकाळी शक्यतो ही पूजा करायची आहे. समजा जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी आंघोळ करता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 2 हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ती थोडीशी उकळून घ्यायची आहे. आणि मग जेव्हा तुम्ही आंघोळ कराल त्यावेळेस तुम्हाला ते वेलचीचं पाणी आहे तर ते थंड झाल्यावर तुम्हाला ते तुमच्या बादलीमध्ये टाकायचं आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला आंघोळ करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतरच तुम्हाला हे वेलचीचं पाणी आहे तर ते तुम्हाला अंगावर पूर्ण घ्यायचं. म्हणजे डोक्यापासून पूर्ण तुम्हाला हे पाणी थोडंसं अंगावर घ्यायचं आहे. यामुळे बघा, विवाहाचे योग लवकर येण्यास मदत होते आणि कुंडलीतील ग्रहांचे दोष कमी होतात. तसेच बघा, हिरवी वेलची आहे तर ती तुम्ही दान पण करू शकता. तुम्हाला शक्य असेल त्यानुसार तुम्ही हिरवी वेलची दान केल्यामुळे विवाहामध्ये जे काही अडथळे असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते. म्हणजे मंदिरामध्ये तुम्ही ही वेलची आहे तर ती दान पण करू शकता. तसेच मुलांनी रात्री झोपता वेळेस काय करायचं आहे की 2 हिरवी वेलची घ्यायची आहे आणि पिवळ्या कापडामध्ये ती बांधून घ्यायची आहे आणि तिची पोटली करून तुम्हाला तुमच्या उशीशी म्हणजे उशीखाली ठेवायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी हिरवी वेलचीची पोटली आहे तर ती तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकता किंवा केळीच्या झाडाखाली नेऊन तुम्हाला ठेवायची आहे, किंवा तुम्ही ही वाहत्या पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकता. यामुळे देखील तुमच्यावरती जी काही नकारात्मकता आहे तर ते दूर होण्यास मदत होते आणि विवाहाचे मार्ग देखील मोकळे होत असतात. तर बघा, हा उपाय मुलं स्वतः करत असेल तर मुलांनी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अत्तर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि त्याचा टिळा तुम्हाला 1 टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, 1 टिळा तुमच्या कंठाला लावायचा आहे, 1 टिळा तुमच्या कपाळाला लावायचा आहे. यामुळे बघा काय होईल तर हळद ही गुरुग्रहाला मजबूत करते आणि जो अत्तर आहे तर तो शुक्र ग्रह आपला स्ट्रॉंग करतो. लग्नामध्ये हे दोन्ही ग्रह मजबूत असणे खूप महत्त्वाचं असतं आणि असं तुम्ही 43 दिवस देखील करायचं आहे. यामुळे विवाहाचे योग तुमच्या कुंडलीमध्ये निर्माण होतील. तर हे सर्व झालं मुलांच्यासाठी. तर आता आई वडील हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करत असेल तर त्यांनी काय करायचं आहे की सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, तर यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, मंगल दोष आहे तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात
लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. मुलं जर हा उपाय करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, मंगल दोष आहे, कालसर्प दोष आहे, तर ते दूर होऊन माझं लग्न लवकरात लवकर होऊ दे आणि मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळू दे असं मुलांनी बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला धूप दीप गणपती बाप्पांना दाखवायचं आहे. तसेच आपली कुलदेवी, तर ही कुळाचं रक्षण करणारी असेल तर कुलदेवीची देखील आपण सेवा करायची आहे. कुलदेवीचा मंत्र देखील आपण बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी हा जो उपाय आहे तर मी 7 बुधवारी हा उपाय करणार आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की मी जो हा उपाय 7 बुधवार करणार आहे तर हा उपाय माझ्या मुलांच्या लग्नासाठी मी करणार आहे. मुलांचं माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे यासाठी मी संकल्प करत आहे. आणि मग तुम्ही उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल ठेवायचं आहे. आणि मग तुम्ही संकल्प करता वेळेस तुमच्या मनात ज्या इच्छा असतील तर त्या बोलायच्या आहेत आणि ते पाणी तुम्हाला तांबण्यामध्ये सोडायचं आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला एक हिरव्या कलरचा कापड घ्यायचा म्हणजे रुमाल घ्यायचा आहे आणि त्या हिरव्या कलरच्या रुमालामध्ये तुम्हाला 2 लाडू ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला बेसनाचे लाडू तुम्हाला 2 ठेवायचे आहेत. तसेच तुम्हाला 7 हिरवी वेलची आहे तर ती देखील तुम्हाला त्या हिरव्या रुमालामध्ये ठेवायची आहे. आणि मग दक्षिणा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला 11 रुपये ठेवू शकता, 21 रुपये ठेवू शकता, 51 रुपये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये दक्षिणा ठेवायची आहे. आणि मग त्याची अशी एक पोटली तयार करायची आहे. ते बांधून घ्यायचं एखाद्या कलाव्याच्या धाग्याने. आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांचं जिथे कुठे मंदिर जवळपास असेल तर तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्याच्या जोडीला तुम्हाला तुपाचा एक दिवा देखील घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहे, जास्वंदीचं फूल आहे किंवा झेंडूचं फूल आहे ते देखील घेऊ शकता. शमीपत्र घेऊ शकता. तसेच फुलं वगैरे असतील जास्त तर जास्तीची फुलं देखील तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. किंवा नाहीच जमलं तर एवढं साहित्य जर तुम्ही घेतलं परंतु फक्त पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मग गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला जी आपण फुलं नेलेली आहेत म्हणजे जर झेंडूची असेल, जास्वंदीची असेल तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत. शमीपत्र अर्पण करायचे. दुर्वा असेल तर दुर्वाची जुडी आहे तर ती देखील तुम्हाला गणपती बाप्पांच्या मस्तकावरती ठेवायची आहे. दुर्वाची जुडी कधीही गणपती बाप्पांच्या चरणापाशी ठेवायची नाही. आणि मग हा जर उपाय मुलाचे आई वडील करत असेल तर त्यांनी बोलायचं आहे की गणपती बाप्पा माझ्या मुलांच्या लग्नामध्ये सततचे विघ्न येत आहेत, काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या निर्माण होत आहेत. मुलांच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असेल, नजर दोष असू द्या, पितृदोष असू द्या, कालसर्प दोष किंवा मंगल दोष असू द्या तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. जर हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी अशा प्रकारेच गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा माझ्या लग्नात काही ना काही समस्या अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत, कुंडलीमध्ये काही ना काही दोष निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे आणि मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळू दे असं मुलांनी बोलायचं आहे. किंवा जर मुलांचं प्रेमविवाह असेल म्हणजे मुलांना एखादी मुलगी पसंत असेल आणि जर तिचे आई वडील लग्नाला तयार नसतील तरी देखील तुम्ही हे सर्व गणपती बाप्पांना बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला तिथे बसायचं आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येच तुम्हाला बसायचं आहे. गणपती बाप्पांचा एक बीज मंत्र आहे तर तो तुम्हाला तिथे बसून बोलायचा आहे. ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः. हा मंत्र तुम्हाला 108 वेळास बोलायचा आहे. कमी नाही आणि जास्त नाही, 108 वेळास तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. तर बघा मंत्र बोलता वेळेस तुम्ही घरून एखादी रुद्राक्षाची माळ किंवा तुमच्याकडे कोणती माळ असेल तर ती घेऊन येऊ शकता. कारण बघा माळेमध्ये पूर्ण 108 मणी असतात आणि त्यामुळे आपण व्यवस्थितपणे मंत्र बोलू शकतो, मध्ये चुकणार नाही. तर आपण एखादी रुद्राक्षाची माळ असेल तर ती घेऊन यायची आहे. फक्त तुळशीची माळ आपल्याला बरोबर आणायची नाही. समजा जर मंदिरामध्ये गर्दी असेल, तुम्हाला तिथे जागा नसेल तर मग तुम्ही एका साईडला देखील बसून तुम्ही हा मंत्र आहे तर तो पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला बोलायचा आहे. आई वडील हा उपाय करत असेल तर आई वडिलांनी देखील अशा प्रकारेच हा मंत्रजाप करायचा आहे आणि मुलं असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच हा मंत्रजाप करायचा आहे. तर बघा एवढा प्रभावी हा मंत्र आहे. फक्त तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला बोलायचा आहे.
7 बुधवारपर्यंत तुम्हाला हा उपाय अशा प्रकारेच करायचा आहे. म्हणजे सकाळी आपण देवपूजा करायची आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला मंदिरामध्ये यायचं आहे आणि अशा प्रकारेच आपला मंत्रजाप करायचा आहे. 7 बुधवार तुम्हाला असं नित्यनेमाने करायचं आहे. बघा 7वा बुधवार येणार नाही तोपर्यंत मुलांचं लग्न हे ठरलेलं असेल. फक्त गणपती बाप्पांची श्रद्धा ठेवायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची श्रद्धा ठेवायची आहे. तसेच बघा आपण हिरवी वेलची अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. तर ते तुम्हाला बघा बुधवारी करायचं आहे. म्हणजे बुधवारी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये वेलचीचं पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही शनिवारी आणि गुरुवारी 3च दिवस तुम्हाला हे वेलचीचं पाणी तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि आपण जी हिरवी वेलची 2 हिरवी वेलची पिवळ्या कापडामध्ये बांधून तुमच्या उशाशी ठेवणार आहात. तर ते देखील तुम्हाला या 3 दिवशी करायचं आहे. तसेच बघा तुम्ही जेव्हा हा उपाय करा म्हणजे उपाय करत असताना तुम्हाला मांसाहार आणि दारूचे सेवन करायचे नाही. हे सर्व वर्ज्य आहे. तसेच उपाय दरम्यान कोणताही वाईट विचार तुमच्या मनात येता कामा नये. तसेच महिलांनी जर मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह दोष आहे तर ते संपूर्णपणे दूर होणार आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमची मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना देखील शेअर करा ज्यामुळे त्यांचंही लग्न लवकरात लवकर ठरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री गणेशाय नमः.